नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम कुरकुरीत आणि चटपटीत आलू साबुदाणा चिवडा. चला तर मग झटपट बनवूया. सर्वप्रथम बटाटे सोलून घेऊन त्यानंतर त्याचा बटाट्याचा खीस करून घ्यायचा आहे. किस करून घेतल्यानंतर हा किस 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला स्वच्छ कापडावर सुकू द्यायचा आहे. दोन ते 3 पाण्याने धुतल्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. शेवटी स्वच्छ कापडावर हा खीस पसरून घ्यायचा. चांगला कोरडा होण्यासाठी ठेवायचा आहे. बटाट्याचा किस चांगला कोरडा झाला आहे. कढईत तेल गरम करून घेऊ. चिवड्यासाठी लागणारं आणखी साहित्य 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी नायलॉन साबुदाणा घ्यायचा आहे. त्यानंतर 1 ते 2 हिरवी मिरची आणि गोड लिंबाचा पाला. बटाट्याचा किस चांगला कोरडा झाला की गरम तेलामध्ये आपल्याला थोड्या थोड्या बॅचमध्ये तळून घ्यायचा आहे. कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचा किस थोडा थोडा करून कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. मस्त सोनेरी रंग आला आहे. आता हा किस एका कोपऱ्यामध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारे संपूर्ण बटाट्याचा किसलेला किस आपल्याला सोनेरी रंगाचा छान तळून घ्यायचा आहे. आता यामध्ये नायलॉनचा साबुदाणा तो पण आपण छान तळून घेऊ. तेलामध्ये मस्त फुटला की आपल्या चिवड्याची चव एकदम भारी होते. छान शिजलाय. हा पण साबुदाणा आपल्याला त्याच कोपऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता उर्वरित साहित्य सुद्धा तळून घेऊ. एक वाटी शेंगदाणे तळून घेऊया. हे पण छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतून कुरकुरीत होतील. त्यानंतर हिरवी मिरची आणि गोडलिंबाचा पाला तो पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. एका कोपऱ्यात तळलेला कुरकुरीत बटाट्याचा किस, नायलॉनचा साबुदाणा आणि बाकी सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. हा घरी बनवलेला आलूचा किस आहे, तो पण मी त्यामध्ये थोडा ॲड करते, म्हणजे चिवड्याची चव आणखी वाढेल. तळलेले सगळे पदार्थ थोडे थंड होऊ द्यायचे आहे. त्यामध्ये त्याच्यात उपवासाचं जे मीठ आहे, सेंधे मीठ, ते थोडं ॲड करायचं आहे आणि तिखट, त्यामुळे चिवडा चटपटीत होईल. थोडीशी साखर आणि सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला कुरकुरीत आणि चविष्ट उपवासाचा आलू साबुदाणा चिवडा तयार आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस छान कडक राहील, नरम पडणार नाही. अशा प्रकारे कुरकुरीत उपवासाचा साबुदाणा चिवडा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.